आम्ही दोघे भाऊ आणि बहीण होतो. मी माझ्या भावापेक्षा खूप लहान होते, त्यामुळे आई वडिलांची लाडकी होते. मी एका मुलाच्या प्रेमात पडले. हे मी माझ्या आई वडिलांना सांगितल्यावर त्यांचा आमच्या लग्नाला काही विरोध नव्हता. आम्ही लग्न केले. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले होते. आता मी 2 मुलांची आई झाले होते. मग मी असे काहीतरी पाहिले, ज्यामुळे मी एक कठोर निर्णय घेतला. कारण माझे पती तर राजेश आणि सुचित्रा हे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत. 18 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि आज ते 16 वर्षांचा मुलगा आदी आणि 10 वर्षांची मुलगी सिया यांचे पालक आहेत. राजेश एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा CEO आहे. त्याची पत्नी सुचित्रा ही एक चांगली गृहिणी आहे. घरात अजून 2 सदस्य आहेत. राजेशचे आई वडील दोघेही आपल्या मुलावर आणि सुनेवर खूप खुश आहेत. आणि का नाही होणार? आजच्या युगात आई वडिलांची प्रत्येक आज्ञा पाळणारा मुलगा आणि एका आवाजात सर्व काम सोडून सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून ही फार नशीबवान लोकांनाच मिळते. एक दिवस सुचित्रा तिच्या मैत्रिणीसोबत खरेदीला गेली होती. तेव्हा अचानक तिची एक मैत्रीण पूजा म्हणाली की राजेश एका मुलीसोबत कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये गेला आहे. तू पण पूजा, काय बोलतेस? राजेश यावेळी इथे काय करणार? त्याची आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. सुचित्रा आश्चर्याने म्हणाली. नाही सुचित्रा, मी खरं सांगते. माझी नजर मला धोका देऊ शकत नाही. सुचित्रा पूजाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही, कारण तिचा तिच्या पतीवर पूर्ण विश्वास होता. संध्याकाळी खरेदी करून घरी पोचल्यावर सुचित्रा खूप थकली होती आणि तिला थोडा वेळ विश्रांती घ्यायची होती. पण गृहिणीच्या आयुष्यात हे सुख कुठे आहे? पुढच्या क्षणी तिला घरच्यांच्या फरमाईशी आठवल्या की ती तिच्या कामाला लागली. तिच्या सासू सासऱ्यांना आणि मुलांना खाऊ घातल्यानंतर आणि त्यांची सर्व आवश्यक कामे पूर्ण केल्यानंतर ती पण जेवण करते. कारण राजेश अनेकदा रात्री उशिरा घरी येतो आणि बहुतेक बाहेरूनच जेवण करून येतो. रात्री 11:30च्या सुमारास राजेश येतो. नोकराने दार उघडले. सुचित्रा किचनमध्ये होती. ती जेवणाबद्दल विचारते. तेव्हा राजेश म्हणतो की त्याने जेवण केले आहे आणि सरळ खोलीत जातो. काही वेळाने सुचित्रा खोलीत आली. तेव्हा तिला राजेशचे कपडे जमिनीवर पडलेले दिसले, जे उद्या धुवावे लागतील. आणि राजेश बाथरूममध्ये आंघोळ करत होता. कपडे चेक करताना सुचित्राला राजेशच्या शर्टच्या कॉलरखाली लिपस्टिकचे निशाण दिसले आणि कपड्यांनाही लेडीज परफ्यूमचा वास येतो. क्षणभर सुचित्राचे बायकोचे मन तिला राजेशवर संशय घेण्यास भाग पाडते. पण सुचित्राला राजेशचे प्रोफेशन माहीत होते, त्यामुळे तिला माहीत होते की तिच्या पतीचे महिला क्लायंट देखील आहेत, ज्यांच्याशी भेटताना लिपस्टिकचे निशाण आणि परफ्यूमचा सुगंध राहिला असावा. असे नाही की सुचित्रा आधीपासूनच इतकी समजदार होती. सुरुवातीला या सर्व गोष्टींबाबत त्यांच्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पण राजेशने सर्व काही गोष्ट सांगितल्यानंतर आता सुचित्राचीही खात्री पटली आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला स्वतःपेक्षा राजेशवर जास्त विश्वास आहे, जो असे कृत्य कधीच करू शकत नाही. सुचित्रा हा सर्व विचार करत असताना राजेश आंघोळ करून आला आणि सुचित्राला मागून धरले. काय आहे सुचित्रा, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. 2 मुलांची आई आहेस असे वाटत नाही. राजेश, इतकं पण खोटं बोलू नकोस. माझ्या शरीरात वाढलेली चरबी स्पष्टपणे सांगते की मी 2 मुलांची आई आहे. पण तू अजूनही कॉलेजमध्ये होता तसाच फिट आहेस आणि तू तुझ्या स्वतःच्या मुलांचा बाप नाहीस तर मोठा भाऊ वाटतो. माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ सुचित्रा. तुझ्यापेक्षा सुंदर कोणी दिसणार नाही. मी खरं सांगतोय सुचित्रा, आय लव्ह यू. आणि सुचित्राच्या गालाला किस करत गुड नाईट म्हणत राजेश झोपायला जातो. आणि सुचित्रा थोडा वेळ राजेशच्या बोलण्याचा विचार करून हसते आणि स्वतःला आरशात पाहते. जेव्हापासून रजोनिवृत्ती सुरू झाली आहे तेव्हापासून तिचे शरीर सैल होत चालले आहे. चेहऱ्याची चमक निघून गेली आहे. पण तिच्या नवऱ्याचे प्रेमळ बोलणे ऐकून तिला खूप हायसे वाटले. आणि खरं तर राजेशने सांगितल्याप्रमाणे आज ती स्वतःलाच खूप सुंदर दिसत होती. काय चालले आहे? आरशाजवळ उभं राहून माझ्या बायकोला नजर लावण्याचा बेत आहे का? मॅडम या आणि झोपा, राजेश म्हणाला. तेवढ्यात सुचित्राही येऊन बेडवर पडली आणि झोपे गेली.
आज सकाळपासून सुचित्रा खूप बिझी आहे, कारण तिला दुपारी डॉक्टरकडे जायचे आहे. त्यामुळे तिची सर्व कामे लवकर आवरत होती. राजेशला ऑफिसला आणि मुलीला शाळेत पाठवल्यानंतर ती सासू आणि सासऱ्यांना नाश्ता करून देते. मोलकरणीला दुपारच्या जेवणाचं सांगून मग तयार होऊन ती डॉक्टरकडे पोचते. सुचित्राजी, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. थायरॉईडच्या गोळ्या चुकवू नका आणि रजोनिवृत्तीचीही समस्या आहे. निष्काळजीपणाचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. माफ करा डॉक्टर, कामात व्यस्त असल्यामुळे मी औषधं चुकवली. भविष्यात असं होणार नाही. डॉक्टरकडून सगळं समजावून घेतल्यानंतर सुचित्रा गाडीच्या पार्किंगमध्ये आली. तेव्हा तिला आठवलं की तिची पर्स डॉक्टरांच्या केबिनमध्येच विसरली आहे. सुचित्रा पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे जाऊ लागली. तिथे पोहोचल्यावर तिला कळले की डॉक्टर त्यांच्या दुसऱ्या पेशंटमध्ये व्यस्त आहेत, म्हणून ती बाहेरच थांबते. आतून येणारे आवाज ती ऐकते. आवाज सुचित्राला खूप ओळखीचा वाटतो. मग तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती पलीकडे जाऊन बोलू लागते. तोपर्यंत आतील पेशंट बाहेर येतो आणि सुचित्रा तिचा चेहरा पाहते, पण दुसरी स्त्री तिला पाहत नाही. सुचित्रा आत जाते आणि तिची पर्स घेते आणि डॉक्टरांना विचारते, निशाला काय झाले? तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की ती गर्भवती आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुचित्रा आश्चर्यचकित झाली. क्लिनिकमधून परतताना सुचित्रा निशाचाच विचार करू लागली. निशा राजेशच्या ऑफिसमध्ये काम करते. पार्ट्यांमध्ये अनेक वेळा तिची भेट झाली आहे. ती चांगली वागणारी मुलगी आहे, पण तिचे अजून लग्न झाले नाही आणि ती प्रेग्नेंट आहे. त्यामुळे सुचित्राला थोडे आश्चर्य वाटले. सुचित्रा तितकी संकुचित वृत्तीची नसली तरी तिला समाजातील उच्च-नीचता चांगल्या प्रकारे कळते. त्यामुळे ती थोडी गोंधळली होती. घरी पोचताच तिला कळले की शियाचा ट्युशन टीचरची नोकरी दुसऱ्या शहरात लागली होती, म्हणून सुचित्राला तिच्या मुलीचा अभ्यास घेण्याची जबाबदारी वाढली होती. जोपर्यंत तिला शियासाठी चांगला शिक्षक मिळत नाही, तिला सियाला शिकवावे लागेल. मात्र मुलांना शिकवणे सुचित्रासाठी नवीन गोष्ट नाही. लग्नापूर्वी सुचित्रा एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. राजेश त्याच्या चुलत भावाच्या मुलाच्या पेटीएममध्ये गेला होता. तिथे त्याची सुचित्राशी भेट झाली. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर लग्न झाले. राजेश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि चांगली नोकरी असल्यामुळे सुचित्राला स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी झोकून द्यावे लागले. खरे सांगायचे तर सुचित्रा तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तिला टीचिंग सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही. ती आपल्या मुलांना शिकवून आपला छंद पूर्ण करते. आज राजेश रात्री 8 वाजता ऑफिसमधून घरी परतला. सहसा असे घडत नाही, पण मुले, त्याच्या आईवडील आणि सुचित्रा खूप आनंदी असतात. राजेश लवकर घरी आल्याने असे क्वचितच घडते की राजेश त्याच्या कुटुंबासोबत जेवण करतो. रात्री सगळे एकत्र जेवण करत असताना राजेश स्वतःमध्ये हरवला होता. त्याची आई त्याला वारंवार भाजी घ्यायला सांगत होती, पण अचानक त्याचं लक्ष तुटलं. हो आई, तू काहीतरी बोलत होतीस. हो बेटा, मटर पनीर ही तुझी आवडती भाजी आहे, म्हणूनच मी तुला अजून घ्यायला सांगत होते. रात्रीचे जेवण संपवून तो त्याच्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा सुचित्राने विचारले, काय झाले? तर राजेश म्हणाला, काही नाही, थोडं डोकं दुखते. मी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. सुचित्रा म्हणाली, चल मी 5 मिनिटात येते. मी तुझ्या डोक्याला मसाज करते, म्हणजे तुला छान झोप येईल. ठीक आहे असे म्हणत राजेश रूममध्ये गेला. सुचित्रा पटकन राजेशच्या मागे खोलीत जाते आणि ड्रॉवरमधून बाम काढते आणि त्याच्या डोक्याला मसाज करू लागते. थोडा वेळ मसाज केल्यावर जेव्हा राजेशला बरे वाटले तेव्हा तो सुचित्राला म्हणतो, सुचित्रा, खरंच तुझ्या हातात जादू आहे. तुझ्या हाताचा स्पर्श होताच डोकेदुखी नाहीशी झाली. आणि हो, आज क्लिनिकमध्ये गेली होती तर काय झाले? काय होणार? सगळे काही ठीक आहे. आणि आपापल्या दिनचर्येचे सर्व तपशील एकमेकांना सांगून दोघेही झोपेच्या कुशीत गेले. रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे सकाळ अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत होती. सुचित्राला पाऊस खूप आवडतो. जेव्हा तिचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा ती आणि राजेश एकत्र खूप भिजायचे. सुचित्रा पावसात हाच विचार करत होती. आता वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे कधी कधी असे वाटते की दोघेही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात, ते पण यासाठी की ते दोघेही पती पत्नी आहेत. सुचित्राला फिरण्याची खूप आवड होती.
दोघे एकत्र खूप फिरलेलेही आहेत. असे नाही की आता बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, पण सुचित्राचीच इच्छा नसते कुठे जायची. त्यामुळे या विषयावरून राजेशसोबत अनेकदा वादही झाले आहेत. आज रविवार आहे, त्यामुळे सुचित्राने थोडा विचार करायला वेळ काढला आहे. नाहीतर आठवड्याच्या 6 दिवसात तिला काही विचार करायला फारसा वेळ नसतो. ती स्वतःला आरशात बघत असते. मी काय होते आणि काय झाले. राजेश किती वेळा म्हणतो ब्युटी सलूनमध्ये जा, सुचित्रा जरा स्वतःकडे लक्ष दे, पण मला कुठे वेळ आहे. हे कसं सांगू स्वतःकडे लक्ष द्यायला. आणि तो सुद्धा पूर्वीसारखी प्रत्येक क्षणी कुठे माझी स्तुती करतो. रात्री उशिरा परत येतो आणि सकाळी घाईघाईत ऑफिसला जातो, माझ्याकडे न बघता. मग मी कोणासाठी तयार होऊ. बाहेर अजून रिमझिम पाऊस पडत आहे. सुचित्राच्या मनात येते की खिडकी उघडून आभाळातून पडणारे थंड थेंब अनुभवावे, पण ती तसं करणार नाही, कारण एसी चालू आहे आणि असे केल्याने राजेशची झोप उडू शकते. तो फक्त रविवारीच मोठ्या कष्टाने शांत झोपू शकतो. सुचित्रा तिच्या मनातील हे विचार तिच्या डायरीत लिहून ठेवते. पूर्वी ती लहानपणापासूनच रोज रात्री नियमितपणे तिची डायरी लिहायची, पण आता डायरी लिहायलाही वेळ कुठे मिळतो. पण माझे आयुष्य कितीही व्यस्त असले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन राजेश, आय लव्ह यू. हे शेवटचे वाक्य लिहिल्यानंतर सुचित्रा डायरी लिहिणे थांबवते आणि ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवते. आज नाश्त्यासाठी सुचित्राने छोले भटुरे बनवले आहे. सासू सासरे आणि मुलांनी खूप कौतुक केले आणि त्यांनी आनंदाने नाश्ता केला. पण राजेश अर्ध्या मनाने नाश्ता करत होता. सुचित्राने राजेशला विचारले, तू नाश्ता का करत नाहीस? मी दुसरे काही बनवून देऊ का? अरे सुचित्रा, मला आत्ता ऑफिसला जायचे आहे. मला आत्ताच एक मेसेज आला आहे, त्यामुळे मला राग येतोय. अर्धा नाश्ता करून राजेश तयार होण्यासाठी निघून जातो. सुचित्रा नाश्ता करत असताना तिचा मोबाईल वाजला. शियाच्या ट्युशन टीचरचा नंबर फ्लॅश झाला. सुचित्राने कॉल उचलला. हॅलो सुचित्राजी. हां मॅडम. हॅलो सुचित्राजी. हॅलो मॅडम बोला. काल मी तुमच्या घरी आले होते, तेव्हा माझी एक व्हाईट कलरची पर्स सियाच्या अभ्यासाच्या टेबलवर विसरले आहे. प्लीज तुम्ही ते माझ्याकडे पाठवाल का? त्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. मी ते घ्यायला आले असते, पण मला अजिबात वेळ नाही. होय मॅडम, मला पर्स मिळाली आहे. तुम्ही काळजी नका करू, मी पाठवते. हो थँक्यू, ठीक आहे, बाय. राजेश त्याच दिशेने जात आहे. मॅडमची पर्स त्यालाच द्यायला सांगते असा विचार करत सुचित्रा तिच्या खोलीतून येताच राजेश घाईघाईने सुचित्राला बाय म्हणत बाहेर गेला. सुचित्रा काहीच बोलू शकली नाही, फक्त राजेशला जाताना पाहत होती. आता पर्स कशी पोहोचवायची हाच विचार ती करत होती. मग तिला वाटले की आपण स्वतःच देऊन येऊ. सासूला सगळं सांगितल्यावर ती अर्ध्या तासात परत येईल सांगून गाडीतून मॅमच्या घराकडे निघून जाते. तिथे पोहोचल्यावर खूप पाऊस पडत होता, म्हणून ती मॅडमला फोन करते आणि म्हणते, मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली आहे, या आणि तुमची पर्स घेऊन जा. साधारण 5 मिनिटांनी मॅडम हातात छत्री घेऊन खाली आल्या. सॉरी सुचित्राजी, मी तुम्हाला खूप त्रास दिला. काही त्रास नाही, सुचित्रा हसत म्हणते आणि दोघेही हसायला लागतात. ठीक आहे मॅडम, बाय. मला खूप काम आहे, जाते मी. सुचित्रा जाण्यासाठी तिची कार स्टार्ट करणार होती, तेव्हा तिला राजेश एका मुलीसोबत गाडीत जाताना दिसला. मुलीने स्कार्फने चेहरा झाकला होता. राजेश इथे? तो ऑफिसला गेला होता. त्याच्या शेजारी बसलेली ही मुलगी कोण आहे? सुचित्राला थोडे विचित्र वाटले, म्हणून ती राजेशच्या गाडीच्या मागे जाते. गाडी चालवताना ती विचार करू लागते की मी योग्य करते की परत जाऊ. असा विचार करत असतानाच एका कॅफेसमोर राजेशची गाडी थांबली आणि दोघेही त्यात गेले. सुचित्रा पण काही वेळाने आत गेली. योगायोगाने दोघेही प्रवेशद्वाराकडे पाठ करून बसले होते, त्यामुळे सुचित्रा गेली आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या टेबलवर त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी बसली. राजेश म्हणत होता, प्लीज तू गर्भपात करून घे, मला मूल नको आहे. मला आधीच 2 मुलं आहेत. मुलगी म्हणाली, हो ती तुझी मुले आहेत, माझी नाही. मी माझ्या मुलाचा गर्भपात करणार नाही. हे ऐकून सुचित्रा उभी राहते, कपाळावर घाम फुटतो. राजेशच्या टेबलाजवळ जाते.
सुचित्राला पाहून निशा आणि राजेश पूर्णपणे आश्चर्यचकित झाले आणि सुचित्रा काही बोलायच्या आधीच तिला सगळं काही फिरल्यासारखं वाटतं आणि पुढच्या क्षणी ती राजेशच्या मिठीत बेशुद्ध पडते. सुचित्रा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती आणि तिची सासू तिच्यासमोर बसली होती. त्यावेळी सासू मासिक वाचत होती. सुचित्राला पाहताच ती आनंदाने उठते आणि बेडजवळ जाते आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारते, तू बरी आहेस ना बेटा? सर्व शक्ती एकवटूनही सुचित्राला हो उत्तर देता आले नाही. तिने फक्त मानेनेच हो इशारा केला. थांब बेटा, मी आत्ता डॉक्टरांना बोलावते. आणि ती डॉक्टरांना बोलवायला जाते. ती निघून गेल्यावर सुचित्राने डोळे उघडले आणि खोलीत बघितले, पण तिच्याशिवाय खोलीत दुसरे कोणीच नव्हते. तिला खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून तिने पुन्हा डोळे मिटले. थोड्या वेळाने तिची सासू डॉक्टर आणि नर्स खोलीत येते. डॉक्टर सुचित्राला तपासतात. पूर्ण तपासणी करून सुचित्राला विचारले, कसं वाटतंय सुचित्राजी? सुचित्रा नुसतीच हसली. एवढी धावपळ का करता की तब्येत इतकी खराब झाली? सुचित्रा डॉक्टरकडे टक लावून पाहत होती. डॉक्टरसुद्धा वातावरण हलके करतात आणि म्हणतात, चला, या बहाण्याने तुम्ही इथे आराम करा आणि काही दिवस आमचा पाहुणचार एन्जॉय करा. सगळे जोरात हसतात. सुचित्राही हसण्याचा प्रयत्न करते. सुचित्राला विश्रांतीचा सल्ला देऊन आणि नर्सला तिची चांगली काळजी घेण्याच्या सूचना देऊन डॉक्टर परत जातात. सुचित्राच्या सासूबाईसुद्धा संध्याकाळ झाल्यामुळे घरी जाण्यासाठी तिची बॅग उचलतात आणि म्हणतात, सूनबाई, नीट आराम कर. काही गरज असेल तर नर्सला सांग. आता मी घरी जाते. आता घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. लवकर बरी हो बेटा. आणि ती पण घरी जाते. शरीर अशक्त आहे, पण सुचित्राचे डोके अजूनही मजबूत आहे. तिला शुद्ध आल्यापासून तिचे डोळे फक्त राजेशला शोधत आहेत. औषधांच्या परिणामामुळे ती रात्री इतकी गाढ झोपते की जेव्हा सकाळी 8 वाजता नर्स तिला उठवते तेव्हा ती डोळे उघडते. सकाळपासून आता दुपार झाली, पण अजून सुचित्राला घरून कोणी भेटायला आलेलं नाही. आज सुचित्राला थोडं बरं वाटतंय, म्हणून तिने टेबलावर पडलेला तिचा फोन उचलला आणि खाली पडून तो अनलॉक करताना तिची नजर आजच्या तारखेवर पडली. 24, म्हणजे मी पूर्ण 1 दिवस बेशुद्ध होते. आणि ती विचार करू लागली, माहीत नाही की माझ्याशिवाय घरी सर्व काही कसे मॅनेज होत असेल. मुलं, आई बाबा आणि राजेश किती चिंतेत असतील. ती हा सर्व विचार करत असताना अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि तिची दोन्ही मुलं खोलीत येतात आणि आईला घट्ट मिठी मारतात. आम्हाला तुझी खूप आठवण येते आई, लवकर बरी हो आणि घरी ये. तेवढ्यात राजेशही खोलीत शिरला आणि मुलांनी सुचित्राला घट्ट पकडलेले पाहून तो त्यांना समजावतो, आई सध्या खूप वीक आहे. ती बरी झाल्यावर तुम्ही तिच्यावर प्रेम करा. मुलंही त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन करतात आणि सुचित्रापासून स्वतःला वेगळे करतात. खुर्चीवर येऊन बसतात आणि गेल्या दिवसात त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगू लागतात. सुचित्रा मुलांचे म्हणणे ऐकत होती आणि राजेशकडे पाहते. राजेश नजर खाली करून बसलेला असतो आणि अर्ध्या तासानंतर डॉक्टरांना भेटून सर्व काही समजून घेतल्यानंतर तो मुलांसह घरी परततो. ते परत गेल्यावर सुचित्राला वाटतं की राजेशनेही मुलांसारखं तिला मिठीत घ्यायला हवं होतं, पण आपण जो विचार करतो ते नेहमी पूर्ण होतंच असं नाही. एका आठवड्यानंतर सुचित्राला डिस्चार्ज मिळाला आणि घरी परतली. तिची सासू तिला तिच्या खोलीत आधार देऊन घेऊन जाते आणि राजेश देखील सुचित्राचे सर्व सामान घेऊन नजर खाली ठेवून तिच्या मागे जातो. हॉस्पिटलमधून परत आल्यावर सर्वांची वागणूक पहिल्यासारखीच होती, पण जेव्हा कधी राजेश सुचित्रासोबत एकटा असायचा तेव्हा तो नजर खाली करूनच असे. काही दिवसांनी सुचित्राच्या तब्येतीतही बरीच सुधारणा झाली. तिने आपल्या कुटुंबाची जितकी काळजी घेतली तितकेच सर्वांचे प्रेम तिला मिळाले. त्यामुळेच कदाचित एवढा मोठा धक्का सहन करूनही सुचित्राला सावरता आले. तिचा आत्मविश्वास तुटलेला नाही, उलट तो आणखी वाढला होता. तिने पुढे काय करायचे हे तिच्या मनात ठरवले होते. पुढे काय करायचे आहे, आपल्या भावी आयुष्याला कोणती दिशा द्यायची आहे, ती फक्त लवकर बरी होण्याची वाट पाहत आहे. योग्य विश्रांती आणि योग्य वेळी औषधं घेतल्याने सुचित्राची शारीरिक स्थिती सुधारते. तशी तर स्वस्थ होत होती, पण बसून उगाचच गोष्टींचा विचार केल्यामुळे ती मानसिक रुग्ण बनत चालली होती. म्हणून आता ती खोलीतून बाहेर येऊन मुलांसोबत आणि सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली होती.
त्या दिवशीच्या घटनेनंतर राजेश योग्य वेळी ऑफिसला जातो आणि योग्य वेळी परतही येतो. तो नाश्ता आणि रात्रीचे जेवणही कुटुंबासोबत करतो. राजेशमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत होता. त्यामुळे घरातील सदस्यही खुश आहेत. राजेशने सुचित्राशी जे काही केले ते तिने आजपर्यंत कोणाला सांगितले नाही. राजेशशीही बोलली नाही. तिला वेळोवेळी असे वाटते की तिने जे पाहिले आणि ऐकले ते खरे नसावे, पण ज्या कारणामुळे 2 आठवडे उलटूनही ती बरी झाली नाही ती तर ती गोष्ट चुकीची कशी ठरेल. तिला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. डॉक्टरांनी तिला कोणताही ताण न घेण्याचा सल्ला दिला होता आणि वजन कमी करण्याचा सल्लाही दिला होता. 1 महिना उलटून गेला. आता सुचित्रा रोज सकाळी तिच्या सासू सासऱ्यांसोबत फिरायला जाते. चालून आल्यावर ती निरोगी आहार घेऊ लागते. अशी दिवसाची सुरुवात ती करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती कसलाही ताण घेत नाही, मग तो मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असला तरी. रविवारी राजेशच्या वडिलांच्या धाकट्या भावाच्या नातवाचं मुंडन होते, त्यामुळे सियाही तिच्या आजीबाबासोबत तिथे गेली होती. ते रात्रीच परतणार होते. आधीच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमाची तयारी चालू होती, त्यामुळे तोही त्याच्या शाळेत गेला होता आणि संध्याकाळी परतणार होता. राजेश बाल्कनीत खुर्चीवर बसून त्याच्या ऑफिसचे पेंडिंग काम करत होता. तेवढ्यात सुचित्राने त्याला हाक मारली. राजेश. 1 महिना उलटून गेल्यावर सुचित्राने राजेशला नावाने हाक मारली होती. काम करत असताना तो घाईने विचारतो, हो सुचित्रा, बोल. काही काम होतं का? होय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. हो बोल. हे बघ, मला जुन्या गोष्टींबद्दल बोलायचे नाही आणि काही ऐकायचे नाही. हो, मलाही भूतकाळ विसरायचा आहे आणि तुझ्या आणि आपल्या मुलांसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. मला जे काही करायचे आहे, मला तुझी साथ हवी आहे. मी तुला पूर्ण पाठिंबा देईन सुचित्रा. मला काय बोलायचं आहे ते आधी ऐक प्लीज सुचित्रा. आधी माझं ऐक. ठीक आहे, बोल. सुचित्रा, माझी चूक अक्षम्य आहे हे मला मान्य आहे, पण प्लीज एकदा तुझ्या तोंडून सांग की तू तुझ्या राजेशला क्षमा केली आहेस. बोलता बोलता त्याने सुचित्राला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुचित्राला मिठी मारताना तो म्हणतो, सुचित्रा, माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचे कोणी नाही. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. सुचित्रा राजेशला त्याच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते, मला गुदमरल्यासारखे वाटत आहे. प्लीज राजेश, मला घट्ट मिठी मारू नकोस. एक विचारू का? हो सुचित्रा, विचार. जर मी हे सगळे केले असते तर तू मला माफ केले असते का? राजेश काहीच बोलू शकत नाही. सुचित्रा तिथून उठून निघून जाऊ लागली. तेव्हा राजेश तिचा हात धरून तिला खुर्चीवर बसवतो. सुचित्रा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे मला मान्य आहे, पण त्यासाठी तू सुद्धा जबाबदार आहेस. राजेश चिडून म्हणतो, मी जबाबदार आहे? मग सांग कसे? सुचित्रा ही आश्चर्याने विचारते. राहू दे, तुझी तब्येत ठीक नाही आहे. तुला माझी एवढी काळजी वाटत असेल तर माझी चूक सांग. तब्येत नाही तर चूक सुधारेल. सुचित्रा, तुझा BP वाढेल. चल आराम कर. राजेश तिला अडवत म्हणाला. तुला माझी खूप काळजी आहे हे जाणून मला खूप आनंद झाला, पण कदाचित तुला आता माहीत नसेल की मी आता सर्व काही सहन करू शकते, म्हणून तुझे बोलणे पूर्ण कर. कदाचित यामुळे मला थोडा आराम मिळेल. बोल राजेश, मला वाईट वाटणार नाही. सुचित्राच्या सांगण्यावरून राजेशही सावधपणे बोलू लागला. आपण लग्न केलं तेव्हा तू माझ्यासोबत कसा वेळ घालवायची? माझ्यासाठी सर्व वेळ तयार असायची. तू स्वतःची किती काळजी घेत होती. आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचो. माझ्या ऑफिस पार्ट्यांचा आनंद घ्यायचो. तुझा सर्व वेळ माझा होता, फक्त आणि फक्त. पण आता? हो पुढे बोल, मी ऐकते. मला काही होत नाही, पुढे बोल. जेव्हापासून मुलं आपल्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं. सुचित्रा, तू माझ्याकडे लक्ष देत नाही. माझ्याकडेच काय, तू स्वतःवरही लक्ष देत नाहीस. माझ्यासाठी सजणं सवरणं तर सोड, तू केसांना कधी कंघीसुद्धा करत नाहीस. मी कितीतरी वेळा आग्रह करतो तेव्हा तू ब्युटी पार्लरला जातेस. तू माझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं सुचित्रा. त्यामुळेच मी खूप तुटून पडलो आणि निशामध्ये तुला शोधू लागलो. उत्साहात म्हणतात की लोकांचे भान हरपते. राजेशनेही तीच चूक केली. त्यानेही त्याच्या चुकीची जबाबदारी सुचित्रावर घातली. सुचित्रा शांतपणे राजेशचे बोलणे ऐकून म्हणाली, मला माफ कर. मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केले. असे पुन्हा होणार नाही.
असे बोलून सुचित्रा तिथून उठते आणि बागेत जाते. राजेशला वाटले की सुचित्रा आपल्या या सर्व बोलण्याने खूप रागावेल आणि ती काय बोलेल माहीत नाही. पण सुचित्राची अशी प्रतिक्रिया पाहून तो अवाक झाला. बाहेर गवतावर बसून सुचित्रा राजेशने बोललेल्या गोष्टींचा विचार करू लागली. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं राजेश, म्हणून तू निशासोबत. ती पुढे विचारही करू शकत नाही. मुले झाल्यानंतर तुझ्यासाठी काय बदलले? बदल फक्त माझ्यातच आले, मग ते शारीरिक असो की मानसिक. सर्व बदल मी सहन केले. कधी कधी अन्न खायलाही वेळ नसतो, ते तुला दिसत नाही. पण केसांना कंघी केली नाही हे दिसतं. मी तुझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली हे दिसत नाही, पण मी स्वतःला सजवले नाही ते दिसत आहे. मी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केले ते मला आठवत नाही, पण करवा चौथच्या दिवशीही तू बरीच वर्षे रात्री उशिरा येत आहेस आणि तरीही तुझ्या हाताने एक घास खाऊन उपास सोडल्याचे मला आठवते. आणि तू मी थकलो आहे सांगून झोपायचा हे मला आज आठवत आहे राजेश. ठीक आहे, जर चूक माझी असेल तर मीच ती सुधारेन. हा विचार करून सुचित्रा पुन्हा एकदा तिच्या निर्णयाने खुश झाली आणि नव्या आत्मविश्वासाने उभी राहते. आणि स्वतःला समजावताना ती म्हणाली, आई म्हणायची, सुचित्रा, जेव्हा आमची इच्छा नसते तेव्हा आपल्याकडचं कोणी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. मग तो आपला विश्वास का असेना? जीवनातला माझा विश्वास माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तिने तिच्या भविष्याबाबत काही निर्णय घेतले आहेत, म्हणूनच तिला यापुढे निरुपयोगी गोष्टींबद्दल विचार करायचा नाही. तिला स्वतःसाठी जगायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुचित्राने तिच्या सासऱ्यांना आणि सासूला सांगितले की तिला एक कोचिंग क्लास उघडायचा आहे, ज्यामध्ये ती इयत्ता 2री ते 8वी पर्यंतच्या मुलांना शिकवेल आणि त्यासाठी तिला त्यांच्या मदतीची गरज आहे. सासू आणि सासरे आश्चर्यचकित होऊन विचारतात, तू अचानक असा प्लॅन का केला आहेस? तुझी तब्येत अजून बरी नाही आणि मग घर परिवार पण आहे. कोचिंग क्लासला वेळ दिलास तर तू घराला कसा वेळ देणार? आणि राजेश तर चांगली कमाई करत आहे, मग अशा अडचणीत पडण्याची काय गरज आहे? सुचित्राच्या सासू सासऱ्यांनी तिला नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आई बाबांना आपले म्हणणे समजेल असे तिला वाटले होते, पण त्यांचे बोलणे ऐकून ती दुःखी झाली नाही. उलट तिने तिची स्वप्ने आणखी सत्यात उतरवण्याचा संकल्प केला आणि त्यांना आणखी समजावून सांगून त्रास होऊ नये म्हणून तिने तिचे बोलणे तिथेच थांबवले. काही दिवसांनी सुचित्रा तिच्या सासरच्या घरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या माहेरच्या घरी गेली. आई वडिलांच्या निधनानंतर आज 2 वर्षांनंतर सुचित्रा पहिल्यांदाच माहेरी आली होती, कारण तिला घरच्या कामातून वेळ मिळत नव्हता आणि आई वडील गेल्यानंतर तिचे त्या घरात मन लागत नव्हते, म्हणून सुचित्रा इथे आली नाही. सुचित्राला एक मोठा भाऊ आहे, जो तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. सुचित्रा तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती. शिवाय ती तिच्या मोठ्या भावाचा जीव होती. तोंडाने काही मागायच्या आधीच तिच्या सगळ्या फरमाईशी तो पूर्ण करायचा. हे सगळं आठवून तिच्या ओठांवर हसू तरळते आणि मग घराचा दरवाजा उघडतो. तिची वहिनी समोर असते. तिच्या पायाला स्पर्श करून सुचित्राने तिला मिठी मारली. खुश राहा लाडो, तुला तुझ्या भाऊ आणि वहिनीची आठवण येत नाही का? वहिनीने डोळ्यातील अश्रू लपवत विचारले. येते ना वहिनी, मला तुमची खूप आठवण येते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले आहे, सुचित्रा आनंदाने म्हणाली. आणि घरात जाताच ती मोठ्याने दादा दादा म्हणू लागली. लाडो, तुझा दादा बाजारात गेला आहे तुझ्या आवडीची मिठाई आणायला. सुचित्रा खुश होते आणि तिच्या वहिनीशी गप्पा मारत स्वयंपाकघरात जाते. सुचित्राचा भाऊ वरिष्ठ सरकारी कर्मचारी आहे आणि तो दुसऱ्या शहरात राहतो. तो फक्त सुट्टीच्या दिवशीच इथे येतो आणि तो स्वतः सुचित्राच्या सासरच्या घरी जाऊन तिला भेटतो. मुलगी आणि मुलगा दोघेही स्थायिक असून तेही वेगवेगळ्या शहरात राहतात. सुमारे 15 मिनिटांनंतर सुचित्राचा भाऊ प्रमोद तिच्या आवडीचा खाद्यपदार्थांसह घरी पोहोचतो. सुचित्रा धावत जाऊन तिच्या भावाला लहान मुलासारखी मिठी मारते. दादा, तू एवढा त्रास का घेतलास? मी पाहुणी आहे का? ती थोडी नाराजी व्यक्त करत म्हणाली. तू पाहुणीच आहेस लाडो. आई वडिलांच्या निधनानंतर 2 वर्षांनी तू इथे आली आहेस, भाऊही प्रेमाने रागवत म्हणाला. चल, भावाचं मन ठेवण्यासाठी इतकं पण खोटं बोलू नकोस, वहिनी किचनमधून म्हणाली.
पण सुचित्राचे हावभाव पाहिल्यानंतर आणि तिचे बोलणे ऐकून लाडो नक्कीच कोणत्या ना कोणत्या संकटात आहे हे समजायला मोठ्या भावाच्या अनुभवी डोळ्यांना वेळ लागला नाही. आणि लहानपणापासूनच तिला आपले विचार मनात लपवून ठेवण्याची सवय आहे, म्हणून ती काहीही सांगणार नाही. मला काळजीपूर्वक विचारावे लागेल. सर्वजण येऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसतात. घे लाडो, मिश्राजींची कचोरी तुझी आवडती आहे. कचोरीचे ताट सुचित्राच्या हातात देताना वहिनी म्हणाली, नाही वहिनी, मी हे खाऊ शकत नाही. कचोरीचे ताट खाली ठेवत सुचित्रा म्हणाली, का खाऊ शकत नाही? तुझ्या भावाने तुझ्यासाठी आणले आहे, एक तरी खा. वहिनीचे मन ठेव लाडो. भाऊ म्हणाला, नाही दादा, मी नाही खाऊ शकत. डॉक्टरांनी मनाई केली आहे. मला तळलेले आणि तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायचे नाही. ठीक आहे, मग तू फळं खा. वहिनी म्हणाली, हो मी हे खाईन. सुचित्रा हसच म्हणाली. सुचित्रा आली तर आहे तिच्या मनातलं भावासोबत आणि वहिनीसोबत शेअर करायला, पण सुरुवात कशी करावी हे तिला समजत नाही. दुसरीकडे भावाला देखील समजले आहे की सुचित्रा काही काळजीत आहे, म्हणून तो विचार करू लागला की कसे विचारायचे. नाश्ता करून सुचित्रा टेरेसवर जाते. फिरताना तिला जवळच वाढलेली झाडे दिसली, जी ती लहानपणापासून पाहत होती. ती अजूनही तशीच आहेत, पण ती बदलली आहे. काही वेळाने सुचित्राचा भाऊ तिला खाली बोलवायला येतो. लाडो, लाडो, तू एकटीच काय करतेस? तुझ्या दादाशी बोलावेसे वाटत नाही? म्हणूनच या आवाजहीन झाडांना तुझ्या भावना सांगत आहे का? नाही नाही दादा, तसं काही नाही. खाली मला थोडं गुदमरल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी वर आले. आता मी खालीच येत होते. तू का त्रास घेतला? चल दादा, आता मी वर आलोच आहे, तर थोडा वेळ बसतो लाडो तुझ्याबरोबर. ये बस. सुचित्राचा हात धरून तिचा दादा तिला गच्चीवर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगतो. आता सांग लाडो, घरी सगळे कसे आहेत? सगळं ठीक आहे दादा. आदी आणि सिया चांगला अभ्यास करत आहेत का? हो दादा, सिया आता इयत्ता 5वीत आहे. तिचा अभ्यास चांगला चालला आहे. आदी हा माझा खूप हुशार मुलगा आहे. त्याला मेडिकल करायचं आहे, म्हणून तो नीट परीक्षेच्या तयारीत रात्रंदिवस व्यस्त असतो. त्याला जेवण खाण्याचीही आठवण करून द्यावी लागते. सुचित्रा हसत उत्तर देते. वा, तुझी दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. आणि ते का नसतील? त्यांच्या मामावर जे गेले आहेत. आता दादा मस्करीच्या स्वरात म्हणाला. हो, तू अगदी बरोबर आहे दादा, ती हसत म्हणाली. आई बाबा बरे आहेत ना? हो दादा, दोघेही ठीक आहेत. आई रोज सकाळी माझ्यासोबत फिरायला येतात आणि त्या माझ्यापेक्षा जास्त वेगाने चालतात. वा, ही खूप चांगली गोष्ट आहे, दादा आनंदाने म्हणाला. मी आज सकाळीच राजेशशी बोललो. मी त्याच्याकडून त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेतले आणि त्याला माझ्याबद्दलही सांगितले. राजेशचे नाव ऐकून सुचित्रा फक्त हू हा असे उत्तर देते आणि गंभीर होते. ठीक आहे, आता मला सांग, माझी छोटी बहीण कशी आहे? तिचे अजूनही नाक वाहत आहे का? असे म्हणत सुचित्राचा दादा हसायला लागतो. दादा, चिडत सुचित्रा बोलते आणि तिच्या दोन्ही डोळ्यात पाणी तरळते. हे पाहून दादाला समजले की बहिणीला काहीतरी दुःख आहे, जे ती त्याच्यासोबत शेअर करू शकत नाही. त्यामुळे जास्त खोदून विचारणे त्याला योग्य वाटले नाही. वातावरण हलके व्हावे या उद्देशाने तो हसत हसत म्हणाला, तू एवढी मोठी झाली आहेस, 2 मुलांची आई आहेस, आणि दादाच्या एवढ्या छोट्याशा विनोदामुळे इतके अनमोल अश्रू वाया घालवले आहे. आणि सुचित्राचे अश्रू तो त्याच्या दोन्ही हातांनी पुसतो. आता खाली चल, माझी रडकी लाडो. हात धरून खाली घेऊन येतो. सुचित्रा स्वयंपाकघरात जाते. तिची वहिनी स्वयंपाक करत होती. तेव्हा अचानक दादांनी हाक मारली. माझा चष्मा कुठे आहे? मला तो सापडत नाही. कविता, प्लीज शोधून दे. तुझ्या दादांना एक गोष्टही लक्षात राहत नाही की कुठे काय ठेवले आहे. लाडो, जरा करीकडे लक्ष दे, उकळी येईलच. बोलून वहिनी तिच्या खोलीत जाते. तुम्ही चष्मा तर लावला आहे, मग मला का बोलावले? हळू बोल, मला तुझ्याशी बोलायचे आहे, तो कुजबजत म्हणाला. वहिनी तिचा आवाज कमी करून म्हणाली, हो बोला, काय बोलायचे आहे? मला वाटते की लाडो काहीतरी काळजीत आहे आणि तिला आमच्याशी बोलायचे आहे, पण संकोचून बोलत नाही. म्हणून तिला प्रेमाने विचार की तिची समस्या काय आहे. हो, तुमचं बरोबर आहे, लाडो काळजीत तर आहे. पूर्वी ती यायची तेव्हा फक्त राजेशविषयीच बोलायची आणि घरी परतायची तिला उत्सुकता असायची. आज असं वाटतंय की ही आमची लाडो नाहीच. ती इतकी शांत आहे, जणू खूप काही वाईट झाले तिच्याबरोबर.
हो, मलाही तसंच वाटतंय. बरं जा आता लाडूजवळ. हो जाते. तुम्ही काळजी नका करू. मी सगळं सांभाळून घेईन. वहिनी परत किचनमध्ये येतात आणि बघतात की करी उकळायला लागली आहे आणि सुचित्रा हरवल्यासारखी उभी होती. लाडो, तुझे लक्ष कुठे आहे? असे म्हणत ती गॅस कमी करते. सुचित्रा गडबडते आणि तिला पाहून वहिनी विचार करू लागते की मी तुझा त्रास कसा माहिती करून घेऊ लाडो, आणि करीकडे उदास नजरेने बघू लागते. दुपारी सुचित्रा तिच्या वहिनीसोबत खोलीत बसली होती. वहिनीने विचारले, मी खूप वेळापासून बघते लाडो, जणू काही तुला आमच्याशी काही बोलायचे आहे. जे काही बोलायचे आहे ते बोल. मनात काही ठेवू नकोस. आपल्या प्रियजनांबरोबर मनातलं सांगून मन मोकळं करायचं असतं. सुचित्राही थोडा वेळ विचार करते आणि म्हणते, वहिनी, राजेशने माझ्यासोबत असे म्हणत ती आपल्या वहिनीला मिठी मारते आणि रडू लागते. हो लाडो, मला सांग, मी ऐकते. मग सुचित्रा रडत रडत तिच्या मनातील सर्व काही सांगू लागली. वहिनीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. दाराबाहेर उभा असलेला भाऊही रडत होता आणि सर्व ऐकत होता. आपल्या भावना सांगितल्यानंतर सुचित्राही तिच्या मांडीत डोकं ठेवून रडत असते. वहिनी आपले अश्रू पुसत म्हणाली, लाडो, कोणत्या मातीची बनली आहेस तू? इतके दिवस ही गोष्ट मनात ठेवलीस. तू स्वतः आजारी पडलीस पण आम्हाला काहीच सांगितले नाही. तू असं कसं सहन केलंस एवढं मोठं दुःख एकटीने? भाऊही खोलीत येतो आणि बायकोच्या शेजारी बसतो. बहिणीच्या केसांवर हात फिरवून म्हणतो, चूप लाडो, रडू नकोस, आणि तिचे अश्रू पुसतो. सुचित्राही उठून बसते. दादा, मी रडत नाहीये, पण हे अश्रू थांबत नाहीत. माझी बहीण एवढी कमजोर आहे का, जी या अश्रूंमुळे हरेल? आणि तिचे अश्रू आपल्या हातांनी पुसतो. सगळेजण बराच वेळ शांत होते. शांतता तोडून भाऊ म्हणतो, मग लाडो, तू भविष्यासाठी काय विचार केला आहेस? दादा, मी जो काही विचार केला आहे, मला त्यासाठी तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. हो बोल तर खरे. मी तुला प्रत्येक परिस्थितीत साथ देईन. दादा, मला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आहे. ती तिच्या कोचिंग क्लासची योजना दादाला सांगू लागते. कल्पना तर खूप चांगली आहे. राजेश आणि घरातल्या सगळ्यांशी बोलली का तू? मी आई आणि बाबासोबत बोलले आहे, पण राजेशसोबत बोलायचेच नाही. आई आणि बाबांनी स्पष्टपणे नकार दिला आहे, पण यावेळी मला त्यांच्या ऐकायचे नाही. दादा, ते दोघेही माझ्यावर रागवले तरी चालेल, पण राजेशचे सत्य सांगून मला त्यांना तुटलेले पाहिजे नाही. मी राजेशला घटस्फोट देणार नाही, कारण आमच्या विभक्त होण्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल. पण मी एकत्रही राहू शकणार नाही. मला स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे. मला पुन्हा माझ्या पायावर उभे राहायचे आहे. तुम्ही दोघेही मला साथ द्याल का? आम्ही तुला पूर्ण साथ देऊ लाडो, दोघेही एकत्र म्हणाले. कोचिंग क्लाससाठी जागा शोधली आहे तू? नाही दादा, म्हणूनच मी तुला भेटायला आले आहे. प्लीज, मला तुझा मित्र मोहन दादाशी बोलायचं आहे. भाड्याने कुठे जागा मिळाली तर चांगले होईल. सुचित्रा, भाड्याची जागा सोड. माझा ऐक, तू आपल्या घरी कोचिंग क्लासेस सुरू कर. तसेही आम्ही वर्षातून एकदाच येतो, तेही फक्त घर बघण्याच्या उद्देशाने. निवृत्तीनंतर आम्ही दोघेही आमच्या मुलासोबत तसेही पुण्यात राहणार आहोत. तू इथेच राहिली तर आम्हाला काळजी राहणार नाही. बोल लाडो, काय म्हणते? नकार देऊ नको. तिच्याकडे दादाचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून सहमत होते. ठीक आहे लाडो, मी तुला 1-2 दिवसात फोन करतो. तू कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियनलाही भेट आणि तुझ्या इच्छेनुसार काम करून घे. ठीक आहे दादा. बोलता बोलता सुचित्राने वहिनीला मिठी मारली आणि तिच्या गाडीत बसून तिच्या घरी निघून गेली. घरी पोचल्यावर सासूने विचारले, आज खूप उशीर झाला आहे सुनबाई, तू कुठे होतीस? काही काम होतं आई, म्हणून मला उशीर झाला. ती उत्तर देते आणि तिचं काम आवरायला लागते. आता रोज सकाळी तिची कामं संपवून सुचित्रा तिच्या आई वडिलांच्या घरी जाते, जिथे कोचिंग क्लासच्या गरजेनुसार सगळी कामं केली जात होती. ती संध्याकाळी थकून परतते आणि आपल्या मुलाबाळांच्या आणि सासू सासऱ्यांच्या गरजा पूर्ण करून रात्री झोपायला जाते. हा तिचा रोजचा दिनक्रम झाला आहे. एके दिवशी रविवारी जेव्हा राजेश घरी होता आणि सुचित्रा घराबाहेर होती, तेव्हा सासूबाई तिच्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुला काही माहीत आहे का, सुनबाई रोज कुठे गायब असते? रोज तुझ्या जाण्यानंतर निघून जाते आणि संध्याकाळी परत येते. बघ, आजही ती तुला आणि मुलांना सोडून गेली आहे. नाही आई, मला काही माहीत नाही.
हो, तुला कसं कळणार? तू दिवसभर या लॅपटॉपवर डोळे चिकटून राहतो. कालच मी सूनबाईला बालाजी मंदिराजवळ एका माणसासोबत पाहिलं. माझं काम तुला सांगायचं होतं. आता तुला जे काही करायचं आहे ते कर, असे सांगून त्याची आई तिच्या मैत्रिणीच्या घरी होणाऱ्या कीर्तनाला जाते. आईचे बोलणे ऐकून राजेश अस्वस्थ होतो. विचित्र गोष्टींचा विचार करू लागतो आणि मग सुचित्राला कॉल करतो. पण दोनदा फोन वाजूनही ती फोन उचलत नाही. सुचित्राने असे आधी कधीच केले नव्हते. कॉल उचलला नाही तर परत कॉल करते, पण तासाभराहूनही अधिक काळ लोटला तरी असे काहीच झाले नाही. सुचित्रा तिचा फोन तिच्या आई वडिलांच्या घरी विसरली होती आणि ती दादा बरोबर पॅम्पलेट छापण्यासाठी प्रिंटरच्या ऑफिसमध्ये गेली होती. घरी आल्यावर वहिनीला म्हणते, दादाने मला खूप मदत केली तर सगळी कामं पटकन झाली. आता फक्त चांगले शिक्षक मिळाले तर सगळं ठीक होईल. हो, तेही होईल. तुझा नवीन नंबर मी शिक्षकांच्या जाहिरातीत दिला आहे, तिथे दिला आहे. होय, उद्यापासून त्यांचे कॉल्स येऊ लागतील. तू मुलाखत घेऊन त्यांना निवडू शकते. हो दादा, तुझे खूप खूप आभार. तू माझे सर्व काम केले आहे. ठीक आहे, आता मी घरी जाते. मी मुलांना वचन दिलं आहे की मी आज त्यांना पिझ्झा बनवून देईन. तर मी निघते. ठीक आहे लाडो, सुखरूप जा, वहिनी म्हणते. सुचित्रा घरी पोचते. राजेश विचारतो, तू एवढी काय बिझी झाली होतीस की माझे 4 मिस कॉलसुद्धा बघू शकली नाही? आणि एवढा वेळ तू कुठे होतीस सुचित्रा? काही महत्त्वाचं काम होतं राजेश, मी तुला नंतर सांगेन. सुचित्रा फ्रेश होऊन मुलांसाठी पिझ्झा बनवते. काही मेल्स आले होते ते चेक करून रिप्लाय करते आणि झोपी जाते. सुचित्राचे वागणे पाहून राजेश खूप आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो, ही अशी कधीच नव्हती. ती नेहमी स्वतःच्या आधी इतरांबद्दल विचार करायची. ती आता अशी का वागते आहे विचार करत तो झोपी जातो. सकाळच्या वर्तमानपत्रात जाहिरात वाचून सुचित्राचा फोन पुन्हा पुन्हा वाजतोय, कारण लोकांना कोचिंग क्लासमध्ये अर्धवेळ नोकरीची संधी मिळवायची आहे. म्हणून सुचित्रा एकांतात जाऊन पुन्हा पुन्हा उत्तरे देत होती. राजेश हे सर्व नोटीस करत आहे. का सुचित्राला सकाळी सकाळी एवढे फोन येत आहेत आणि ती आमच्यासमोर का बोलत नाही? सुचित्राला काहीतरी विचारायचे आहे, पण ती तिची बॅग उचलून बाहेर निघून जाते. 2-3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुचित्राने तिच्या कोचिंग क्लाससाठी 5 चांगल्या शिक्षकांची निवड केली. त्यापैकी 4 स्त्रिया आहेत ज्यांचे वय 30-35 वयोगटातील आणि गृहिणी आहेत. कारण क्लास फक्त 4 तास चालणार आहे, दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत. त्यामुळे त्यांना घरातून तेवढा वेळ काढणे सोपे जाते. 5वा शिक्षक हा 22 वर्षीय तरुण असून तो विद्यार्थी आहे. त्याने आपल्या पॉकेट मनीसाठी सुचित्राचा कोचिंग क्लास जॉईन केला आहे. नाव आहे आदित्य. तो खूप हसमुख स्वभावाचा आहे आणि सर्व कामे खूप आनंदाने करतो. काहीही बोलले तरी त्याला वाईट वाटत नाही. तो सर्वांना मदत करत राहतो. सुचित्रा देखील त्याच्याशी खूप जोडली गेली होती. ती त्याला आपल्या मुलासारखं मानते. तिची मेहनत सफळ झाली होती. सुरुवातीला 50 मुलांनी प्रवेश घेतला होता. पुढच्या रविवारी सुचित्राने तिच्या कोचिंगच्या उद्घाटनाचे आयोजन केले आहे आणि एक छोटीशी पूजा देखील आयोजित केली आहे. सर्व व्यवस्था करून ती घरी पोचते आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिने सासूसह सर्वांना तिच्या कोचिंगची आनंदाची बातमी सांगितली. सासू आणि सासरे अजिबात खुश नाहीत. राजेशसुद्धा फक्त खुश असल्याचा आव्हानात आहे, पण मुले खूप खुश आहेत. कोचिंगच्या उद्घाटनाचा दिवस आला. सुचित्राचे कुटुंबही आले. सर्व काही व्यवस्थित झाले, पण सासूला आदित्यचं वागणं आवडत नव्हतं, कारण तो सगळी कामं करत होता आणि तिची सून त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होती. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. सुचित्राचा कोचिंग क्लास चांगल्या गतीने सुरू झाला होता. अवघ्या 4 महिन्यात 300हून अधिक विद्यार्थी झाले होते. शिक्षकांची संख्याही वाढली आहे, पण तिच्या कोचिंगचा सर्वात हुशार शिक्षक म्हणजे आदित्य. त्याच्या मेहनतीमुळेच इतक्या कमी वेळेत कोचिंगचे नाव सन्मान वाढले आहे. आता सुचित्रा तिचा बहुतेक वेळ तिच्या कोचिंग क्लासमध्ये घालवते. ती सकाळी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करून इथे येते आणि रात्री 8 वाजता तिला घरी परतावे लागते. आयुष्यातील व्यस्तता वाढली आहे, परंतु आजकाल ती तिच्या आवडत्या कामात खूप आनंदी आहे. आपले सर्व दुःख विसरून त्या छोट्या मुलांशी बोलण्यात आणि त्यांना चांगले धडे शिकवण्यात ती खूप आनंदी आहे. सगळे काही व्यवस्थित चालले आहे. व्यावहारिक जीवन खूप आनंदी आहे, परंतु कौटुंबिक जीवन खराब होत आहे. सुचित्राला सर्व समजत आहे, परंतु काहीही करू शकत नाही. राजेश पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवायला लागतो.
त्यांच्या नात्यात दरी वाढत चालली आहे. ते दोघेही मुलांसाठी एकत्र आहेत. मुले ही त्यांच्या नात्याची शेवटची गाठ आहेत. सासू सासरे नेहमीच तोंड फुगून असतात. त्यांना सुनेची प्रगती अजिबात आवडत नाही. सासूने सुचित्राचे चारित्र्य आपल्या मनात कलंकित केले आहे. तोंडाने बोलायचे तेवढेच बाकी राहिले आहे. आदित्यचं कोचिंग क्लासमध्ये शिकवायला असणे त्यांना अजिबात आवडत नाही. रात्री दारू पिऊन राजेश घरी आला. सुचित्रा किचनमध्ये आहे. आज सगळी कामं उरकायला उशीर झाला. राजेश डळमळत त्याच्या खोलीत गेला. सुचित्राच्या लक्षात आले की तो नशेत आहे. राजेश त्याच्या खोलीत जाऊन बेडवर झोपतो. सुचित्रा खोलीत आली आणि विचारले, तुमच्यासाठी जेवण आणू का? मी खाऊन आलोय. ती त्याचे शूज काढू लागली. राहू दे, मी काढेन, राजेश म्हणाला. सुचित्राने शूज काढले. डोळे उघडण्याचा प्रयत्न करत राजेश म्हणतो, अजून किती शिक्षा देणार? मला माफ का नाही करत? तू माझ्याजवळ असून इतकी दूर का आहेस? तो सुचित्राला मिठी मारण्याचा प्रयत्न करताच ती हळुवारपणे म्हणाली, तू आता शुद्धीवर नाही, सकाळ बोलूया. तेवढ्यात राजेश सुचित्राच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो. सुचित्रा सर्व काही विसरून त्याच्या मिठीत जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि राजेशची पकड अजून घट्ट होते. नशेत असलेल्या राजेशने सुचित्राच्या गालावर आपल्या प्रेमाची छाप सोडली होती. आता तो तिच्या ओठांकडे सरकला होता. तेव्हा अचानक सुचित्राने त्याला तिच्यापासून वेगळे केले. राजेश तिला जोरात पकडून बेडवर झोपावतो. शेवटी सुचित्राही हारून राजेशच्या प्रेमात समर्पित होते. कितीतरी महिन्यानंतर आज नवरा बायको दोघेही शांत झोपलेले आहेत. सुचित्रा सकाळी हसत हसत बेडवरून उठू लागते. तेव्हा राजेश झोपेत तिचा हात धरून म्हणतो, कुठे चालली आहेस निशा? प्लीज इथेच माझ्यासोबत राहा. पुन्हा एकदा सुचित्राला राजेशने फसवल्याची जाणीव झाली. पण यावेळी जे काही झालं तिचीही इच्छा त्यात सामील होती. भावनेच्या भरात तिने पतीचे प्रेम तर मिळवले, पण ते फक्त स्वप्न होते. डोळे उघडताच वास्तव स्पष्ट झाले. सुचित्रा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. ती शॉवरखाली तिचे अश्रू वाहू देत असते. आंघोळ करून बाहेर आल्यावर राजेश जागा झालेला असतो. सुचित्रा त्याच्याकडे न बघता तयार होऊ लागते. तेवढ्यात राजेश येऊन तिला मागून धरतो आणि तिच्या गालाचे चुंबन घेत तो म्हणतो, थँक्यू सुचित्रा, मला माफ केले म्हणून. सुचित्रा टॉवेलने तिचे गाल स्वच्छ करते आणि म्हणते, सॉरी राजेश. तू का सॉरी म्हणत आहेस? राजेशने आश्चर्याने विचारले. काल रात्री तू दारूच्या नशेत होता आणि मी माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुझा गैरफायदा घेतला. राजेश म्हणाला, तू फायदा कुठे घेतला सुचित्रा? आमच्यात जे काही घडले त्यात माझी पसंती होती, संमती होती. मी एवढा पण नशेत नव्हतो. राजेश म्हणाला, नाही, तू नशेत होतास. सॉरी, मला माफ कर. काय बोलते सुचित्रा? मला सगळं चांगलं आठवतंय. तू माझा गैरफायदा नाही घेतला. नाही राजेश, तू झोपेतही निशाचे नाव घेत होतास आणि तरीही मी तुझ्यासोबत सॉरी असे पुन्हा नाही होणार. सुचित्रा डोळ्यातील अश्रू पुसत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, पुन्हा एकदा तू मला फसवलेस. राजेशलाही आपली चूक समजली आणि तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. सुचित्रा खूप दुःखी होती. तरीही नाश्ता करून सर्वांना खाऊ घालून ती तिची मुलगी सियासोबत पेटीएमसाठी तिच्या शाळेत पोहोचते. सियाचे वर्ग शिक्षक तिची खूप प्रशंसा करतात आणि सुचित्राचे तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल अभिनंदन देखील करतात. शाळा सुटल्यानंतर सुचित्रा कोचिंगला जात आहे. आता ती थोडी बरी आहे. सकाळपासून तिचा चेहरा उदास होता, पण मुलांमुळे तिला आनंद मिळत होता. सुचित्राची दोन्ही मुलं तिच्या आयुष्यात आल्यापासून तिला कशाची कमतरता भासत नाही. ती नाराज असली तरी मुलांसाठी नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. कोचिंग क्लासमधली सगळी मुलं सगळी कामं उरकून ती घरी येते. सगळ्यांना खाऊ घालते, मुलांना झोपावते आणि तिच्या खोलीत जाते. 1 वाजला पण राजेश अजून आला नाही. सुचित्रा त्याची वाट पाहत आहे. तिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. साधारण अर्ध्या तासानंतर खोलीचे दार उघडले आणि राजेश आत आला. सुचित्राला आवाज आला आणि ती जागी झाली. आलास? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. राजेश म्हणाला, बोल. आधी बसून तुला काय बोलायचं आहे ते बोल. राजेश, मला मुक्त कर. म्हणजे आता मला सहन होत नाही. प्लीज मला घटस्फोट दे. तू मला माफ करू शकत नाहीस? मला एक संधी दे. मी कोणतीही चूक करणार नाही. मी तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही. प्लीज सुचित्रा, मला माफ कर.
प्लीज राजेश, असे बोलू नकोस. मी तुला माफ केले आहे. तू मला माफ केले आहे, मग घटस्फोटाबद्दल का बोलत आहेस? माझं हृदय तोडल्याबद्दल मी तुला माफ केले आहे, पण तू माझा स्वाभिमान मारला आहे, त्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही. सुचित्रा, मुलांचा एकदा विचार कर. त्यांचा काय दोष? या सगळ्यात ते उगाच चिरडून निघतील. त्यांच्याबद्दल विचार केला आहे. दोघेही माझ्यासोबत राहतील आणि मी तुला मोकळं करते. आता निशाशी लपून अफेअर ठेवण्याची गरज नाही. तिच्याशी लग्न कर. आई बाबा काय बोलतील याचा विचार कर. मी हे सर्व काही विचार करून आणि समजून घेतल्यानंतरच सांगत आहे. काही उरले नाही आपल्या नात्यात. हे संपवणेच आता चांगले आहे. प्लीज राजेश, माझ्याबद्दलही काहीतरी विचार कर. माझ्यावर प्रेम तर नाही करत? तुला माझी किवही येत नाही का? मी आतून मरते. जे काही उरलं आहे ते राहू दे. मला मुक्त कर. ठीक आहे सुचित्रा, तुला जे पाहिजे ते मी तुला देईन, पण त्या बदल्यात मलाही काहीतरी हवे आहे. काय हवं आहे तुला? तुझी माफी. तुला माफ केले मी. ठीक आहे, तुलाही माझ्याकडून स्वातंत्र्य मिळेल. असे म्हणत राजेश फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी दोघेही आपापल्या कामाला जातात. रात्री राजेश लवकर येतो. सुचित्रा पण किचनचे काम आवरत होती. सुचित्रा तिच्या खोलीत येते तेव्हा राजेश म्हणतो, सगळी तयारी केली आहे मी तुझ्या आझादीची. ऐक. बोल. राजेश येतो आणि सुचित्राच्या जवळ बसतो. मी वकिलाशी बोललो आहे. घटस्फोटाचे पेपर लवकरच तयार होतील. ही गोष्ट आई आणि बाबा आणि मुलांपासून लपवावी लागेल. तू आणि मुलं इथेच या घरात राहाल. मी आई बाबांना माझ्यासोबत बंगलोरला घेऊन जाईल. मी तिथे शिफ्ट होत आहे. मला तिथे स्थायिक व्हायला 2-3 महिने लागतील. तोपर्यंत आई आणि बाबा तुमच्यासोबत इथेच राहतील. मग मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाईन. पण आपण एकत्र आहोत असे नाटक करावे लागेल. आणि कामामुळे मी दुसऱ्या शहरात स्थायिक झालो आहे आणि तू तुझ्या कामासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी इथे राहशील. बंगळुरूमध्ये कामाची व्यवस्था करून राजेश 3 महिन्यांनी परतला. आईबाबांना सांगतो की आता आपल्याला तिथेच राहावे लागेल. मुलं आणि सुचित्रा इथेच राहतील, कारण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आईसोबत इथेच राहावं लागेल. राजेशची आई सर्व काही लक्षपूर्वक ऐकते. मग म्हणते, सून आणि मुलांशिवाय आपण एकटे कसे राहू शकतो? त्यांना घेऊन जाऊ, नाहीतर आम्हालाही इथेच राहू दे. सुचित्रा ही स्वयंपाकघरातून त्यांचे बोलणे ऐकत होती. बाहेर येत ती म्हणाली, नाही आई, मुलं इथे चांगली स्थिरावली आहेत. अनोळखी ठिकाणी ते डिस्टर्ब होतील, म्हणून त्यांचं इथं राहणं बरं होईल. आणि मी त्यांच्यासोबत आहे. तुम्ही आणि राजेश अजिबात काळजी करू नका. मी सगळं सांभाळून घेईन. मला याच गोष्टीची तर काळजी वाटते सुनबाई की तू मुलांबरोबर आहे. म्हणजे आई, म्हणजे जाऊ दे. आता सांगा, काय काळजी आहे? मुलं माझ्याबरोबर राहिल्यावर मला तोंड उघडायला लावू नकोस. जाऊ दे सुनबाई. नाही आई, तुम्ही बोला, मी ऐकेन. माझं तोंड नको उघडू सुनबाई, जाऊ दे. याचा अर्थ असा आहे की तूच माझ्या मुलाला अशी कल्पना दिली आहेस. आम्ही लोक दुसऱ्या शहरात जावे आणि तू इथे तुझ्या इच्छेप्रमाणे करावे. माझ्या इच्छेप्रमाणे काय करेन? आई, सुचित्राने आश्चर्यचकित होऊन विचारले. जे तू आता सध्या करत आहे. सासू चिडून म्हणाली, मी सध्या काय करते? मी नाही बोलू शकत सुनबाई, जाऊ दे. आई, इतकं काही तर बोलल्या तुम्ही. आता मला हे देखील सांगा. राजेश आईला गप्प बसायला सांगतो, पण त्याच्या या आवेशमध्ये सगळं बोलून जाते. मला सगळं माहीत आहे. तुझं त्या आदित्यशी कसलं नातं आहे. सुचित्रानेही तिच्या आयुष्यात आघात त्याच लोकांकडून सहन केला होता, ज्यांच्यावर तिने स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले होते. त्यामुळे आता अशा गोष्टींनी तिला काही फरक पडत नाही. ती अभिमानाने सासूला म्हणते की मला तुमच्यासारख्या नीट विचार करणाऱ्या लोकांना सांगायची गरज नाही. माझे आणि आदित्यचे नाते काय आहे. तुम्ही जो काही विचार करत आहे तेच आहे. आताही माझ्यासाठी तुमचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली. राजेशसुद्धा त्याच्या आईवडिलांना स्पष्ट सांगतो, तुम्हा दोघांना माझ्यासोबत यावं लागेल. मुलं आणि सुचित्रा इथेच राहतील. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती आमच्या मुलांची काळजी चांगली घेईल. 2 दिवसांनी तिघेही बंगलोरला जातात. मुलं आणि सुचित्रा इथेच राहतात. सुचित्रा आणि राजेशने ठरवले की आपलं नातं जे संपलं आहे ते योग्य वेळ आल्यावरच मुलांना सांगायचं. तोपर्यंत ते सुट्टीला कधीकधी मुले आणि कधीकधी राजेश एकमेकांना भेटायला येत जात राहतील. 12 वर्षे निघून गेली होती. राजेशला लग्नाची पत्रिका मिळाली.
पत्ता नागपूरचा आहे म्हणून त्याने पटकन ते उघडले आणि वाचले. ती त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. त्याने ओल्या डोळ्यांनी संपूर्ण कार्ड वाचले. त्याला तो दिवस आठवला जेव्हा 4-5 वर्षांपूर्वी त्याने सुचित्रापासून वेगळा झालो आहे आणि वेगळं होण्याचं कारण आधीला सांगितलं होतं. आधीला सांगितल्यावर तो इतका संतापला की तुम्ही माझ्या आईशी असे कसे केलेस, मला उत्तर द्या. आणि राजेशकडे काहीच उत्तर नव्हते. त्या दिवसापासून आजपर्यंत दोघांमध्ये एकदाही संवाद झाला नाही. हे कार्डही सुचित्रानेच पाठवलेलं दिसतंय. छोटी मुलगी शियासुद्धा तिच्या वडिलांशी बोलत नाही. तिला असे वाटते की मी तिच्या आईसारख्या प्रेमळ पत्नीला धोका दिला. तेव्हा कोणी तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार? पप्पा, जेव्हा कोणी तुमच्या मुलीशी असे वागेल तेव्हा तुम्हाला आईला झालेल्या वेदना जाणवतील. तेव्हा राजेशने आपल्या मुलीच्या तोंडावर हात ठेवला होता, पण तसा विचार करूनही तो थरथरला. या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असताना अचानक त्याला त्याच्या पाठीवर आईचा स्पर्श जाणवला. काय बघतोय बेटा? आई, आपल्या आधीचे लग्न आहे. सुचित्राने कार्ड पाठवले आहे. तिने आम्हा सर्वांना आमंत्रित केले आहे. तू येणार ना? हो, मी नक्की येईन माझ्या नातवाच्या लग्नाला, ती आनंदी होत म्हणाली. नागपूर. आधीचा हळदी समारंभ चालू आहे. सुचित्रा खूप व्यस्त आहे. तिचा भाऊ तिला थोडा वेळ आरामात बसायला सांगतो, पण सुचित्राने नकार दिला. त्याने तिचा हात धरून तिला त्याच्या जवळ बसवले. बायकोला ज्यूस आणायला सांगितले. दादा, मला बसता येणार नाही, खूप काम बाकी आहे. प्लीज थोडा वेळ तरी बस लाडो, सगळी कामं होतील. ठीक आहे दादा, तुला काही बोलायचं आहे का? हो लाडो, मला हेच म्हणायचे आहे. मला तुझा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या समस्येला तोंड देऊनही तू तुटली नाहीस, पण खंबीर झालीस आणि प्रत्येक गोष्टीला तोंड दिले. स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. तुझ्या मुलाला डॉक्टर बनवले, मुलीलाही MBBS करत आहे. तू सर्व कामे किती सहजतेने पूर्ण केलीत. मग तू ही छोटी मोठी कामे क्षणार्धात करू शकते. थोडी तुझ्या तब्येतीचीही काळजी घे. हो आई, आणि मामाजी बरोबर आहेत. काळजी घेणं खूप गरजेचं आहे तब्येतीची. बोलता बोलता सिया तिच्या मामीसोबत येते. आईला ज्यूस देते. ठीक आहे माझी आई. बोलत असताना सुमित्रा ज्यूस पिते. राजेश हे दृश्य बघत उभा आहे, जो नुकताच लग्नात सामील होण्यासाठी आला होता. काश माझ्या मुलांचे प्रेम माझ्याही नशिबात असते, परंतु मी माझ्या स्वतःच्या हातांनी सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. राजेश, तू कधी आलास? सुचित्रा आश्चर्यचकित होऊन विचारते. मी आत्ताच आलो, राजेश उत्तरतो. राजेशची आई तिच्या नातीकडे जाते. तिला प्रेमाने मिठी मारते. सुचित्रा जेव्हा तिच्या पायांना स्पर्श करते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. तिचे मन अपराधीपणाने भरलेले असते. माझ्या मुलाची चूक होती आणि मी तुझ्यावर चिखलफेक केला होता. तरीही तू सर्व काही मूकपणे सहन केलेस, उप देखील केला नाही. तू किती महान आहेस आणि मी किती नीच आहेस, असा विचार करत तिने सुचित्राला मिठी मारली. आदी आणि सिया आजीच्या येण्याने जेवढे आनंदी झाले होते तेवढेच ते राजेशच्या येण्याने चिडले होते. पण सुचित्राने सर्व परिस्थिती हाताळली होती. ते आईच्या आनंदासाठी काहीही करू शकत होते. राजेश स्वतःच्या मुलाच्या लग्नातच अनोळखी असल्यासारखा वाटत होता, पण सुचित्रा त्याला तसं वाटू देत नव्हती. लग्न सुरळीत पार पडलं. वधूवर घरी आले. संध्याकाळी रिसेप्शन आहे. वधूवर स्टेजवर उभे आहेत. तेव्हाच एक सरकारी गाडी गेटजवळ येऊन थांबते. तेव्हा बंदूक घेऊन 2 पोलीस गाडीतून बाहेर आले. त्यापैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून जिल्ह्याचे DM आणि त्यांची पत्नी बाहेर येतात आणि ते स्टेजकडे जाऊ लागतात. वाटेत त्यांना सुचित्रा भेटल्यावर DM साहेब वाकून सुचित्राच्या पायाला स्पर्श करतात. त्यांची पत्नीही त्यांना साथ देते आणि त्यांच्या पत्नीला म्हणतात, ही माझी दुसरी आई आहे. आज मी जे काही आहे ते तिच्या मार्गदर्शनामुळे आहे. खुश राहा आदित्य बेटा, सुखी राहा सुनबाई. माझ्यामुळे नाही सुनबाई, तुझा नवरा त्याच्या मेहनतीमुळे या पदावर पोहोचला आहे. आणि मग त्यांच्यात काही बोलणे झाले आणि सगळे स्टेजवर गेले. आदी आणि सिया आदित्यला भेटून खूप आनंदी आहेत आणि थोडे नाराज, लग्नाला का आले नाही. पण DMच्या खांद्यावर किती जबाबदारी आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आनंदी होतो आणि त्यांचे फोटो क्लिक करू लागतो. राजेश आणि त्याची आई दुरूनच हे दृश्य पाहत आहे. दोघांनाही आज आपली चूक समजली आहे. मग सुचित्रा त्या दोघांना स्टेजवर बोलावते आणि वधूवरांना त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यास सांगते. सगळेजण फोटो काढायचा आनंद घेतात. रिसेप्शन नंतर सुचित्रा आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या आजोबांचे आशीर्वाद घेण्यास सांगते, जे या जगात नाहीत.
म्हणून ते दोघेही त्यांच्या आजोबांच्या फोटोखाली दिवा लावतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. मग सुचित्रा त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्याआधी दोघांनाही हाच आशीर्वाद देते की काहीही झालं तरी दोघांनी एकमेकांचा विश्वास कधीही तोडू नये आणि जेव्हा कधी वाटेल की आपल्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या भावना नक्कीच एकमेकांशी शेअर कराव्यात. आईचा आशीर्वाद घेतल्यावर दोघेही आपल्या खोलीत जातात. सर्व काम उरकून सुचित्रा थोडा वेळ लॉनमध्ये फिरायला लागते. मग राजेश तिच्याकडे येतो, जो उद्या बंगलोरला परतणार आहे. सुचित्रा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो राजेश, बोल. मला माफ कर. परत काय या गोष्टी घेऊन बसला आहे? जा झोप. मला तुझी माफी मिळाली तर मी झोपेन. सुचित्रा, प्लीज मला माफ कर, जेणेकरून मी देखील तुझ्यासारखा शांत झोपू शकेन. प्लीज सुचित्रा, सर्व काही माफ करून माझ्याकडे परत ये. मी सुधारला आहे. मी निशापासून घटस्फोट घेतला आहे. मला तुझी गरज आहे. प्लीज सर्व काही विसर. प्लीज राजेश, जा. आता माझ्याकडून असे काही होणार नाही. मी खूप आनंदी आहे. तू माझे प्रेम होता आहेस आणि राहशील, पण मी तुझं प्रेम नव्हते. तू माझी जागा दुसऱ्याला दिलीस, जे मी विसरले आहे. पण मी कधीच विसरू शकत नाही की तू हे सर्व केलेस तेव्हा तुला कशाचीही कमतरता नव्हती. फक्त थोडं सुख मिळण्यासाठी तू मला आयुष्यभरासाठी दुःख दिलेस. बोलता बोलता सुचित्रा आत जाऊ लागली. राजेश, मला माफ कर म्हणत गिडगिडत होता. सुचित्राने पुन्हा मागे वळण्याची चूक केली नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.